अमोल धाडगे. आज आपण एका डाळिंब बागेत आहोत. याची छाटणी 20-22 दिवस झालंय. संक्रांतीच्या अगोदर छाटणी झालेली आहे. या पानावरती थोडंसं चिकट द्रव आहे आणि ह्या चिकट द्रवामुळं काय झालं, या शेतकऱ्यांनी इथ्रेल आणि अ, प्रोपेनोफॉस पण घेतले. प्रोपेनोफॉस तर घ्यायला नाही पाहिजे. प्रोपेक्स सुपर ज्या नावाने येतं. पण गोष्ट अशी झाली, इथ्रेल आणि प्रोपेक्स सुपर घेऊन पण पानगळ 100% प्रॉपर नाही झाली. झाली पण एकदम कमी प्रमाणात झाली. का तर शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पानं साफ न केले, म्हणजे पानं साफ नाही केले म्हणजे चिटकाई, धुळे हे आजूबाजूला शेताच्या रोटर हाणलेला असेल तर तसंच त्याच पद्धतीने काय केलं किंवा इत्रेलच्या फवारण्या झाल्या आणि नंतर असे रिझल्ट आले. आता ही समजा याच्यात जास्त चांगल्या प्रकारच्या मालकाडी आहेत. इथं व्यवस्थित डोळा फुगलाय, पण इथं पानगळ व्यवस्थित नाही झाली. याच्यावर सर्कोस्पोराचे डाग दिसत आहेत. सर्कोस्पोरा जर असेल तेच रोग आपल्या फळावरती जाणार आहेत किंवा काही प्रमाणात शेतकऱ्याच्या भयंकर ज्या चुका होतात तर याच्यावरचं काडीचं मटेरियल जे छाटणी झालेलं आहे ते काढलेलं नाही. दुसरी गोष्ट इथं हे पहा फळं इथं, हे फळं हे म्हणजे तेलाची फळं येतं, काही खराब फळं येतं, म्हणजे हे बुरशीचा बॉम्ब आहे. ह्याच्यात अक्षरशः हे तेलाचं फळ आहे, गेल्या वर्षीचं तसंच आहे. आणि नवीन फळ ज्यावेळेस धरणार येतं, फक्त ही बुरशी आपल्या नवीन फुलकळीत फक्त एंटर केली की नंतर निश्चितच तुमच्या बागेवर रोग राहणार आहेत. ह्या गोष्टी तुमच्या बागेत नसल्याच पाहिजेत. आणि हे अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही तुम्हाला नक्की सांगत जाऊ. आमच्याशी कनेक्ट राहा. आमचं माऊली कृषी सेवा केंद्र नावाने आम्ही मार्गदर्शन करतो, औषधही विकतो, दर्जेदार पद्धतीने चांगली सेवा देतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.